कोल्हापूरला हा फुटबॉलचा जुना संपूर्ण इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये जर पाहायचं झालं तर 3 पिढी आता सध्या आपण बघू शकतो, ज्याच्यामध्ये फुटबॉल खेळणारी कोल्हापुरात या ठिकाणी सगळी उपस्थित आहेत. बच्चे कंपनीपासून अगदी ते ज्येष्ठांपर्यंत सगळे हे फुटबॉल खेळणारे खेळाडू राहिलेले आहेत आणि यांच्यामध्ये आनंदाचं एक उत्साहाचं वातावरण फिफा वर्ल्ड कपच्या दरम्यान सुद्धा असतं. माझ्यासोबत काका काका कधी खेळत होतो तुम्ही फुटबॉल? मी 1985 ते 2000 साली 2000 सालपर्यंत खेळलो. 15 वर्ष फुटबॉल खेळला. 15 वर्ष फक्त प्रॅक्टिस क्लब. फक्त प्रॅक्टिस केलं. काय नेमकं त्यावेळी कसं वातावरण असायचं? किती खेळाडू असायचे काय? त्यावेळेला पण रजिस्ट्रेशन 20 खेळाडू असायचे. तीन टीम कोच, सहाय्यक संघ व्यवस्थापक आणि संघ व्यवस्थापक असे मिळून 23 जणांची टीम असायची त्यावेळेला. 23 जणांचे. त्यावेळेचे प्रसिद्ध खेळाडू कोण? त्यावेळेचे प्रसिद्ध खेळाडू आमच्या वेळेचे म्हणजे आम्ही खेळत असताना आमच्या टीममध्ये सर्जेराव साळुंखे, उदय पाटील, ते प्रसिद्ध किशोर केडकर, अनिल मंडलिक हे आमच्याबरोबरचे सहकारी. रिची फर्नांडिस तर एक नंबर स्कूल इंडिया खेळलेला प्लेअर. तो प्रॅक्टिस क्लबमध्ये 1989 ते तो पण 2000 पर्यंत माझ्याबरोबर खेळत होता. 2000 पर्यंत. रिची फर्नांडिस त्यावेळेपासूनच आतापर्यंतचा वारसा कसा, म्हणजे काय कसं पोरांना ट्रेनिंग दिलं जाते काय? ट्रेनिंग त्यांनी चालू आहे. आमची स्थापना 1927 पासून प्रॅक्टिस क्लबची स्थापना आहे. तेव्हापासून आम्ही जुन्या खेळाडूंचे उच्चार घेऊनच आम्ही पुढे खेळत राहिलेलो आहे. पुढे आणि गेलं. आमची त्या पिढीचा विचार करतच आम्ही इथपर्यंत फुटबॉल खेळत आलो आणि इथून आम्ही आता मार्गदर्शन पण करत असतो फुटबॉल प्लेयरना. तुमच्या वेळी किती टीम होत्या तरी? आमच्या वेळेला पण एक 20 भर टीमा होत्या. त्यात पाटाडील तालीम होती, शिवाजी तरुण मंडळ, त्या काळी शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस क्लब कायम फायनल मॅच व्हायची. ते जवळजवळ 2000 पर्यंत व्हायचे फायनल मॅचेस. 2000. फायनल मॅचेस 2च टीमा असायच्या फायनलला तेव्हा. आमच्या वेळेला पण टीमा चांगल्या होत्या. शिवाजी तरुण मंडळ होती, महाकाली टीम होती त्या काळी. महाकाली, बालगोपाळ होती, पाटाडील तालीम होती. हा इतिहास नेमका कसा चालताला फुटबॉलचा काय? कोल्हापूरचा हा वारसाच आहे. कोल्हापूरला फुटबॉल म्हणले की कोल्हापूरचे प्लेयर, कोल्हापूरचे पब्लिक पुढे होते. त्यांचा प्राण किंवा जीव आहे. प्रत्येकाच्या आपापल्या टीमांचे ते फॅन्स आहेत. आम्ही प्रॅक्टिस क्लबचे फॅन्स आहेत, खेळाडू आहेत. कोण शिवाजी तरुण मंडळाचे फॅन्स आहेत, चाहते आहेत, खेळाडू आहेत. वेगवेगळे चाहते आहेत. कोल्हापुरात भरपूर चाहते आहेत. वेगवेगळे चाहत्यात, काही तरुण देखील आहेत. तुम्ही देखील फुटबॉल मला वाटतं कधीपासून खेळत होता काय? मी 2004 पासून फुटबॉल खेळत होते. मला वाटतं मी 2005 ते 10 पर्यंत प्रॅक्टिस क्लब करून खेळलो. त्यानंतर 2015 पर्यंत दिलबाग तालीम करून खेळलो. त्यानंतर मग बरेच यश फुलेवाडी करून खेळलो. त्यानंतर मग आता परवा आमच्या वेटरन्सच्या मॅचेस झाल्या, त्यावेळी पाटाकडील करून खेळलो. त्यामुळं फुटबॉलचा हा वारसा खूप जुना आहे. आणि आता तुम्ही बघत असालच की जुनी पिढी आहे, नवीन पिढी आहे. ही फुटबॉलची एवढी चाहती आहे की तुम्ही क्रिकेट वर्ल्ड कपला जेवढं भारत सजत नसेल त्याच्यापेक्षा जास्त फुटबॉल वर्ल्ड कपला हा कोल्हापूर सजतो. त्यामुळे तुम्ही याच्यावरून अंदाज घेऊ शकता की किती वेळ आहे कोल्हापूरमध्ये फुटबॉलचा. आणि तुम्ही जर मॅचेसला बघितलं तर रेकॉर्ड ब्रेक पब्लिक होतं फायनल मॅचला. त्यामुळे क्रिकेटला एवढं पब्लिक जमत नसेल कोल्हापुरात, पण फुटबॉलला त्यापेक्षा जास्त पब्लिक लागतं. आणि तुम्ही आता जर बघितलं असेल तर एवढी क्रेज आहे की लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला हे फुटबॉल कोल्हापूर दिसणार. नक्कीच. तुम्ही सुद्धा खेळाडू म्हणून नाही खेळतात, काय नेमकं वाटतं फुटबॉल कोल्हापूरमध्ये इतक्या वर्षाचा इतिहास आहे? कोल्हापूरला फुटबॉलची विश्वपंढरी समजलं जाते. त्या तुम्हाला लहान म्हणजे जन्मल्यापासून पोरांपासून पायात फुटबॉल दिसते. ते क्रिकेट कोण म्हणजे हातावर मोजण्यासारखे घेतात. ते पहिल्यापासून फुटबॉलवर भयानक प्रेम आहे. आणि म्हणजे प्रत्येक इथं पेटेतले पेटे टीम आहेत. प्रत्येकाची चुरस असते, प्रत्येकाला आपली तालीम आवडत असते. तसेच त्याप्रमाणे वर्ल्ड कपला सुद्धा प्रत्येकाची टीम असते. पण फ्रान्स म्हणतो, पोर्तुगाल म्हणतो, अर्जेंटिना म्हणतो, त्याप्रमाणे ही चुरस ही कायम असतेच. त्याप्रमाणे त्यांचं वेळ ही फुटबॉल प्रचंड आहे. तर फिफा वर्ल्ड कप आहे आता आणि कोल्हापूर सुद्धा याचं वातावरण पाहायला मिळतं, माहोल असतं. नक्कीच आजपासून फिफा वर्ल्ड कप चालू होते. सर्वप्रथम सर्वच टीमांना प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या शतक महोत्सव निमित्त आम्ही शुभेच्छा देतो. आणि जर बघितलं तर ह्या कोल्हापूर शहरामध्ये बऱ्याच टीम आहेत, पण प्रॅक्टिस फुटबॉल क्लबनं आज जर बघितलं तर प्रत्येक फुटबॉल टीमचा कटआउट लावून किंवा डिजिटल लावून चांगल्या प्रकारचा एक संदेश दिलेला आहे. मग प्रॅक्टिस फुटबॉल क्लब 100 वर्षाकडे वाटचाल करत असताना संयम आणि शांतता असा असलेला खेळाडू म्हणजे प्रॅक्टिस फुटबॉल क्लब हा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. आणि बघितलं तर प्रत्येक टीमचे वेगवेगळे फॅन्स आहेत. जसं कोल्हापूरमध्ये पण खंडोबा, पीटीएम, प्रॅक्टिस, दिलबार अशा वेगवेगळे, बालगोपाल अशा बऱ्याच टीम आहेत. त्याचे फॅन्स आहेत. तशा पद्धतीनं वर्ल्ड कपमध्येही प्रत्येक टीमांचे
फॅन्स आहेत. आणि आज जर बघितलं तर हा नेमारचा शेवटचा वर्ल्ड कप आहे. तर असं वाटतं की बाबा पूर्वीपासून लहानपणापासून एक ब्राझील टीम आवडते, कारण तिथं मग रोनाल्डो, रिव्हॉल्डो, त्याच्यानंतर खान गोलकीपर असेल, असे बरेच खेळाडू घडले, पेले सारखे वगैरे. त्यामुळे हा वर्ल्ड कप ब्राझील जिंकेल अशी एक अपेक्षा आहे. नक्कीच. इथं काही बच्चे कंपनी देखील आहे. तुला कुठला खेळाडू आवडतं आणि फुटबॉल खेळतेस का तू? हो कुठला खेळाडू आवडतो तुला? रोनाल्डो रोनाल्डो. आणि तू फुटबॉल कधीपासून खेळतोयस? लहान काय किती किती वर्षांपासून खेळतोयस? पहिलीपासून पहिलीपासून. कुणी शिकवलं तुला फुटबॉल? बाबांनी बाबांनी. आणि कोणता आवडता प्लेअर, त्याची काय स्टाईल वगैरे काय माहितीये का तुला? कुठली करून दाखव बघूया. नक्कीच. हे बच्चे कंपनी आहे. खरं तर कोल्हापूरच्या ह्या आपण 3 पिढ्या अगदी पाहिल्या. अगदी जुन्या पिढीपासून आतापर्यंतची पिढी आहे ती फुटबॉल खेळामध्ये अग्रेसर असल्याचं पाहायला म्हणजे यामुळेच कोल्हापुरात एक फुटबॉलचं एक जे नाव आहे, जे चाहते आहेत ते वाढताना कुठेतरी पाहायला मिळतात. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.